हेलो एवरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग एंड आई होप यू गाइस आर डूइंग वेल। सो अभी हम एक नई राइड पे जा रहे हैं, एक नई जगह पे। एंड वो हम कहाँ जा रहे हैं वो हम बाइक पे जाके, बाइक पे जैसे बैठेंगे, बाइक पे आगे बढ़ेंगे तभी आप बता देंगे। सो करंटली राइट नाउ इट्स 4:25 AM करंटली, और आज है 13 सितंबर। सो अभी हम निकल रहे हैं। तो चलिए बाइक पे सब सामान लोड करते हैं एंड बाइक पे हम आगे बातें करते हैं। और चलो, लेट्स रोल आउट। हाँ तो दोस्तों, अभी हम निकल चुके हैं। पूरा बाइक लोड होके मस्त टकाटक। एंड अभी हम जाएंगे हमारे मित्रों से, लोगों दोस्त लोग से मिलने, जो हमारे फेलो राइडर्स होने वाले ये राइड पे। उनसे हम मिलेंगे जाके जुईनगर। तो या चलते हैं और उनसे वहाँ पे मिलते हैं। तब तक जाए दोस्तों। अब हम आ चुके हैं जुईनगर, और ये हमारे तीनों बाइक्स, ये है हमारे केशव भाई, सुभाष भाई, और हम तीनों अभी जा रहे हैं मालवन। और अभी फटफट अभी गेरअप होते हैं और बाइक पे रोड पे आगे मिलते हैं। तो चलिए, लेट्स रोल आउट। तो दोस्तों, अब हम निकल चुके हैं मालवन के लिए, और अभी हम जाएंगे, ये हमारा आज का काफिला। सो सुभाष भाई, केशव भाई, सुभाष भाई और मैं, और अभी हम तीनों मिलके निकल पड़े हैं कोंकण के लिए। तो चलिए, दिखाते हैं आपको आगे क्या होता है, कैसे होता है, क्या मज़े आते हैं, क्या रास्ते पे हमें दिखता है। जैसे जैसे दिखेगा वैसे वैसे दिखा देंगे। वैसे अभी बजे हैं ऑलमोस्ट 6, मतलब एक्चुअली जबकि 5:50 हुआ है। एक्चुअली जबकि हमें निकलने का टाइम था 5:15 तक का निकलने का हमारा टाइम था। बट हमारा थोड़ा सा डिले हो गया, बट कोई नहीं, कवर अप हो जाएगा आगे चल के, धीरे से सब लोग कवर कर लेंगे। सो या देखते हैं, मिलते हैं आगे। लेट्स सी, जो भी होता है, जैसे होता है आगे दिखाते जाएंगे आपको रोड पर। चलो। सो गाइस, अभी हम एक्चुअली ये कुछ नया रूट ही पकड़ा है। ये रूट जो है, जो मेन जो NH66 रूट है, मुंबई गोवा हाईवे, उसको थोड़ा सा बाईपास करके ही है। मतलब एंड ऑफ इधर लेफ्ट साइड में आई गेस करनाला वाइल्ड लाइफ सेंचुरी है, वो हाईवे उधर से लेफ्ट साइड से पूरा। तो मे बी हम लोग मोस्टली हम लोग ये करनाला वाइल्ड लाइफ सेंचुरी को बाईपास करके फिर हम डोलवी के इधर आगे ज्वाइन होने वाले हैं। बट ये रास्ता जो फर्स्ट हम ले रहे हैं, बट पहाड़ और इसके बीच में से, जंगल के बीच में से, कितना मस्त है यार, सीनिक व्यू। मतलब पूरा झाड़, लेफ्ट एंड राइट, पूरा कमान बना पड़ा है ऐसा, लेफ्ट एंड राइट पूरा मस्त सा। अच्छा लग रहा है। छोटे छोटे गांव हैं इधर के आउटस्कर्ट्स में या। और ये रास्ता भी ऐसा मस्त है ना, मजा आ रहा है इसमें, ऐसे वाले रास्ते पे चलाने में गाड़ी सही है। बस कुछ टाइम के लिए अभी स्ट्रेट पैच। अभी हम स्टेट हाईवे जो था अंदर वाला, वहां से निकल के हम नेशनल हाईवे पे, NH66 गोवा हाईवे पे अभी ज्वाइन हो चुके हैं। यानी यहाँ अभी पूरा मस्त बड़ा हाईवे। अभी अभी छोटे छोटे रास्ते नहीं,
ऐसे खड़े हैं कि हम मस्त भी चलाएंगे। फिलहाल तो अब जैसे देखा कि रास्ता कम से कम 30-40 किलोमीटर तक ऐसे ही चलना है, बट एक्चुअल में तो हमें उससे आगे भी और ऐसे ही आगे स्ट्रेट जाना है। सो या देखते हैं। आम्ही आत्ता जवळ इथे मध्ये एक प्रियंका हॉटेल म्हणून तिकडे थांबलेलो ब्रेकला, कॉफी ब्रेकला. आता बघा मस्त कोंकण रेल्वे, कोंकण रेल्वे मस्त चालली आहे तिकडे. यार लेट झालं यार, बघितलं लेट पाहिलं मी, बट या द कोंकण रेल्वे हिअर. हे हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलेलो. आता तुमचा ड्रोन शॉट चालू आहेत आणि आता कॉफी पिऊन झाली आमची ऑलमोस्ट. आता कॉफी झाली की मग आम्ही जाऊ मग पुढे पुढच्या रस्त्याला. येस. मध्ये मध्ये 1-2 ब्रेक सुरू, आता सुरुवातीचा ब्रेक तर पाहिजेच होता यार, कारण असा खराबवाला ब्रेक असेल ना कुठलं हे रस्ता, तर मग मजा येत नाही यार काय एवढी. त्यामुळे आता तरी आम्ही कॉफी पिऊन निघालो रस्त्यावर. सो बघूया पुढे काय कसं पुढे पोहोचू ते. राईट नाव इट्स 8:02, 8 वाजून 2 मिनिटं झालेत. आणि आपण आता जवळपास हा पालीचा फाटा आहे. पालीचा गणपती, खोपोली पाली इकडनं येईल. अरे बापरे, धूर 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 धूर, ट्रकचा धूर, किती पॉल्युशन धूर यार. वाव, मिस्टी मिस्टी पूर्ण धुकं धुकं एकदम मस्त. पूर्ण डोंगरामुळे मस्त ढग असे आडलेत नाही, किती सुंदर वाटतं एकदम. मजा येते. मेन म्हणजे आता कशेडी घाटात तर अजूनच मजा येणार आहे. कशेडी टनेल रस्ता एक नंबर सुरेख, एक प्रश्नच नाही म्हणजे मग काय म्हणायचं. सो या आता आपले तिन्ही रायडर्स इथे मिळून सगळे आहेत एकत्र, आपण चाललो. मजा येते बट राईड करायला. हा वातावरण एकदम कसं मस्त, एकदम प्लेझंट आहे ॲक्च्युली वातावरण. खूप ना ऊन आहे ना काय पावसाचं आहे, थंड आहे वातावरण मस्तपैकी. मस्तपैकी आम्ही नॉर्मल 70-80च्या स्पीडला क्रूज करून चाललो आहे, कारण काय कुठे काय पोचायची घाई नाही की काय नाही. आरामात पाहिजे तेव्हा मन केलं तेव्हा थांबायचं, ब्रेक घ्यायचा वाटला तर, अँड थोडं चिल करायचं पाय मोकळे करून, अँड पुढे मग कंटिन्यू करायचं झाल्यावर ब्रेक. बघूया आता कसं पुढे काय होतं, पुढे ब्रेक कुठे थांबायला होतं किंवा काय. या तेच आहे. काय ना काय स्नॅक्स कॉर्नर्स आणि हे ते येतच असणार ते. ह्याच्यामध्ये बघूया ट्रकच्या कात्रीमध्ये अडकलो, ट्रकच्या मध्ये गॅपमध्ये तर चलो. आय होप मी आतापर्यंत जे काय रेकॉर्डिंग केलेलं आहे ब्लॉग म्हणजे शूटिंग, त्या आवाज क्लिअर असेल. बिकॉज मला पण एवढं आयडिया नाही आता आवाज येतोय की नाही, कारण चांगला मी जेव्हा टेस्टिंग केलेलं सगळं त्यावेळेस व्यवस्थित होता, परफेक्ट क्लिअर होता आवाज. आणि आता एवढं स्पीडमध्ये मी 180च्या 100-120च्या स्पीडला चालले मध्ये मध्ये, त्यावेळेस आवाज आय होप फिंगर्स क्रॉस की कुठलाही डिस्ट्रॉशन आवाजमध्ये येत नाही माझ्या, नाही किंवा विंडब्लास्टच्यामुळे आवाज एकदम खराब करणं वगैरे असं काय होत नाही. म्हणजे तसं असलं पाहिजे, तसं असेल तर बरं आहे मग. या बघूया. आणि आत्तापर्यंत मला ॲव्हरेज काइंड ऑफ जवळपास 35.5चा येत होता, पण आता थोडं कमी झालं. मध्ये रस्ता पण खराब आहे ना, खाली एकदम स्लो चालवायला लागते. आणि सकाळपासनं आपण निघालो घरापासून ऑलमोस्ट 110 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. सो या गुड, सो फार सो गुड. येस.
आता जसं मगाशी बघितलं, आता ऑलमोस्ट आपण घाटचा सेक्शन थोडा चालू केला आहे. घाटाला हळूहळू चढायला लागलो, हळूहळू कशेडी घाटाचा जवळ. तिकडे जो रस्ता आहे तो एकदम मस्त आहे. पुढे पुढे कर्व, घाटातले कर्व्स एकदम ना सुरेख आहेत. पुढे दाखवत आता मस्त बाईकवर मजाच येते त्या काशेडे घाटात. पूर्ण घाटाचं सेक्शन ना पुढे लेफ्ट राईट करत मजा येते पूर्ण मस्त. यार परत डायव्हर्जन आलं. डायव्हर्जन मध्ये ना वाट लागते आणि खड्डे त्यात, म्हणजे बेकार एक खड्डे असे पूर्ण पार वाट लावून टाकते. खड्डा खड्डा खडबड, अरे बापरे आणि धूळ उडत चाललंय सगळं. अरे बरेच पॅच आहेत ना NH66 हे, भरपूर बाकी आहेत, भरपूर म्हणजे. त्यामुळे प्रॉब्लेम होतो. हाँ कशेडी है अभी, अभी कशेडी टनल आएगा ना अभी। घाट नहीं बट टनल है, मतलब पुराना घाट तो बाईपास होता है ना टनल की वजह से। बट ये जो सीनिक व्यू है यार, सह्याद्री का रेंज यार मस्त प्यारा सुंदर। हाँ लेफ्ट लगा रेंज है सह्याद्रीची, मस्त सुंदर. आता हा आलं आपल्या कशेडी टनेल तो. तर दोन्ही टनेल ओपन आहेत. लास्ट टाइम बघितलेलं ना त्यावेळेस एका टनेलच ओपन होता, बट आता ते दोन्ही टनेल ओपन असतील. लेफ्टवाला आणि राईटवाला पण, म्हणजे जाणारा पण आणि येणारा पण, दोन्ही मध्ये ओपन असणार आहेत म्हटले. असं काय रस्ता तर जुम्मा रस्ता आहे. काही पॅचेस आहेत थोडेसे, थोडा असा, बट ठीक आहे, थोडा बहुत तो चलता है. आता हा समोर एक टनेल आहे 1 किलोमीटर समोर दिसतोय तो टनेल तिकडे आपल्याला. आणि या क्या बोल रहे हो? क्या आप क्या बोल रहे थे? कसे टनल समोर दोन्ही चालू आहेत. इकडनं मागणं कुठेतरी रस्ता होता जुन्या रस्त्याला. आता अजूनही इथे काम चालू आहे. इथे मधनच मागनच एक रस्ता होता जुन्या रस्त्याला जायला, बट आता कुठून येतो मला एक्झॅक्टली आता माहित नाही. बट और आता हे मस्त आपलं टनेल चालू, कशेडी टनेल. मस्त टनेल, मोठा, खूप मोठा टनेल ऍक्च्युली. हा जवळपास 1.5-2 किलोमीटरचा असेल मे बी. यार टनेल मध्ये जे चालायला मजा वेगळी आहे ना, खूप वेगळी मजा आहे. सुपर चिम्मा यार. अजूनही काम अजूनही काम चालूच आहे. काही ना काही कारणाने, काही ना काही थोडंसं टनेलचं काम आहेच चालू बाकी. कारण की बऱ्याच ठिकाणी बघितलं ना ते ट्रक्स आणि त्या बाजूला पण बहुतेक बऱ्यापैकी थोडं काही गोष्टी बाकी आहेत कामाला, म्हणजे टनेलमध्ये. त्या बाजूला टनेल हा वाला तर मोस्टली ऑलमोस्ट कम्प्लीटच आहे म्हणा. आम्ही लास्ट टाइम जेव्हा मी IBWला गेलेलो गेल्या वर्षी, तेव्हा आम्हाला नक्कीली आम्हाला तेव्हा नुकताच चालू झालेला होता आणि आम्हाला नुकताच तेव्हा हा मिळालेला टनेल.
त्यामुळे लकीली आम्हाला काम चालू होतं याच टनेलमधनं त्यावेळेस दोन्ही रस्ते चालू होते. म्हणजे परत जाणारा पण आणि इकडनं परत टुवर्ड्स गोव्याला जाणारा, मुंबईकडे जाणारा आणि गोव्याला जाणारा दोन्ही याच टनेलमधनं ऍक्सेसिबिलिटी होती त्यावेळेस. त्यामुळे मस्त फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला त्यावेळेस. आणि आता तर मस्तच झालंय पूर्ण. एवढ्या महिन्यानंतर परत आलो ते बघायला तर सुरेख मस्त एक नंबर. येस. आता बघूया. आता आता ऍक्च्युली वाजलेत 9:45. 9:45 नाही, 9:50 झाले. तर आता बघू आता कुठे थांबू आता नाश्त्याला आम्ही. कारण नुसतं चहा ब्रेक तर झालेला आहे, बट नाश्ता आता किती वाजता होतोय ते बघू. कारण का आता जास्ती आम्हाला ब्रेक्स घ्यायचे नाही. जर जास्ती ब्रेक्स घेतले तर मग तिकडे पोचायला उशीर होईल मालवणमध्ये, देवबागला जिथे आम्हाला पोचायचं आहे ते. कारण म्हणून आम्ही जर लवकर जितकं जास्त डिस्टन्स कव्हर करता येईल तितकं आपण कव्हर करून बघायचं आणि मग पुढे बघूया किती वाजता म्हणजे कुठे चांगलं मिळतंय तिकडे नाश्त्याला थांबूया. कारण अजून एक असं आहे की चिपळूणच्या पुढे आपल्याला लांजा मार्गे जायचंय आपलं ह्याला संगमेश्वर वगैरे करून देवबाग साईड. तर असं आहे की तिकडे संगमेश्वर लांजाचा मधला जो पॅच आहे रस्ता तिकडे हॉटेल बिटेल एवढे नाही आहेत खायला नाश्त्याला वगैरे जिथे आम्हाला थांबायचं. तर मग ते जागा बघायला लागेल की आता कधी थांबू शकतो आणि कुठे थांबायचं. त्या हिशोबाने आपण डिसाईड करून थांबूया. बघूया आता. लेट्स सी. अपना नाश्ता मिसल पाव. और सुभाष भाई क्या बोलते हो? बस क्या बोलेंगे, सब चंगा सी। अभी और क्या फिर इसके बाद? इसके बाद बस गाड़ी चलाएंगे और पहुंच जाएंगे मालवण। बढ़िया। फिर वहाँ खाएंगे मच्छी। हाँ, हम तो नहीं खाते भाई, आप ही खा लो अकेले। मैं तो खाएगा मच्छी। मस्त मस्त खा लो, ठीक है। इसके बाद और कुछ लेना है? इसके बाद और कुछ लेना है अपने को देखते कि क्या? चलो गाईज आता आपलं झालं ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट घेऊन आता आपण निघालो आम्ही मध्येच एका रेस्टॉरंटमधून निघालो तिकडे नाश्ता केला तिकडनं. अँड आता परत लागलो रस्त्याला. अँड चिपळूण अजून आहे किती जवळपास 40 किलोमीटर्स, 39-40 किलोमीटर्स आहे जवळपास चिपळूण. आणि अजून आपल्याला लागणार आहेत अजून किती 265 किलोमीटर अजून आहे आपल्याला आपल्या लोकेशनला डेस्टिनेशनला पोहोचायला देवबागला. त्याला साधारण 6-5 तास दाखवत आहे. बट लेट सी किती वेळ लागतोय. या आणि हळूहळू आता ऊन पण तसं वाढलेलं आहे. म्हणजे 11 वाजले तसं ऊन पण थोडं आलंय आता. त्यामुळे गरमी आहे बट गरमी अशी लागत नाही. ऊन आहे बट ऊन ते टोचणारं ऊन असं नाही आहे ज्याच्याने गरमी आणि हीटने त्रास होईल असा. आणि एवढा हवा एवढी लागते स्पीडमध्ये त्यामुळे काय वाटत पण नाही. म्हणजे बरं आम्ही विंड ब्लास्टमुळे काय वाटत नाही एवढं जे विंड ब्लास्ट बसतंय त्याच्यामुळे काही वाटत नाही. म्हणजे नॉर्मल चिल चाललंच सगळं मस्तपैकी. आता आपण आलो आहोत लोटे जवळ. चिपळूण लोटे परशुरामांचं मंदिर आहे. आता पुढे तिकडनं लेफ्टला आहे रस्ता वरती झाला परशुराम मंदिरामध्ये. लोटे परशुरामचा झाला. आता आपला आलो 11:30 वाजले. पुढून तिकडनं आपला रस्ता आहे जो वरती कट आहे वरती जो चढ जातो तिकडे तो लोटे परशुराम मंदिरला. हा कट हा जो पुढचा कट आहे तो इकडनं वरनं लेफ्टला जातो लोटे गावात वरती लोटे परशुराम मंदिर. परशुराम भगवान इकडनं वरतून जाऊन वरती आहे तिकडं. आय गेस मला वाटतं हायवे तो दिसतो वरनं मंदिराच्या ह्याच्यातनं. बघायला लागलं तिकडनं असं दिसतं की नाही ते. ओ राईटला चिपळूण गावातलं नदी बघा. व्ह्यू यार. हा काय व्ह्यू आहे भाई. काय व्ह्यू आहे राईटला. तिकडे पूर्णपणे सुंदर मस्त व्ह्यू आहे. अरे या बाजूला खाली आलं म्हणून झाकलं गेलं. नाही तर
हा मगाशी बघितला ना, तर तिकडनं मस्त नदीचा मधला तो व्ह्यू आहे. सुंदर व्ह्यू दिसतो तो, अप्रतिम. येस. हा बघा, हा बघा. मध्ये जो पाऊस आलेला चिपळूणमध्ये, तेव्हा तिकडे पूर्ण बहुतेक मोस्टली तिकडे सगळं पाणी भरलेलं त्या ठिकाणी. तिकडे येस, इकडे राईटला पण व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू आहे यार. चलो थांबूया. असंच परत घाणेरडा पॅच चालू झालाय. म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी म्हटलं ना, नाही म्हटलं तरी रस्ता आहे खराब, बऱ्यापैकी खराब आहे. डायव्हर्जन म्हणा किंवा असं अर्धवट काम आणि हे असं आहेत, तरी बऱ्यापैकी अजून काम भरपूर चालू आहे संगमेश्वरच्या पुढे तरी सध्या. हार्डली आम्ही आता किती संगमेश्वरपासून एक 25-30 किलोमीटर आलो असू मे बी. सो मध्येच आहे, आणि मध्येच असा रस्ता आहे 2 वे, त्यामुळे मध्येच चांगलं पण वाटतं. आणि आजूबाजूला वाड्या किती मस्त आहेत कोकणातल्या ह्याचे, संगमेश्वरच्या मधली. खरंच सुंदर आहेत, अप्रतिम. घनदाट हिरवगार झाडी आताच्या पावसाळी वातावरणामुळे हे झालेली, खरंच मस्त. कोकणातली आहे मजा वेगळी पावसात, स्पेशली या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या पर्यंत. ऑगस्ट पर्यंत निदान तरी, गणपती होईपर्यंत तरी कोकणातली जी मजा वेगळीच. मे मध्ये वगैरे तर उन्हाळ्याच्या वेळेस तर अजूनच वेगळा मजा, तिथं अजूनच वेगळ्या प्रकारची मजा. आणि आता करंटली आता वाजले आहेत 1:15, ऑलमोस्ट 1:15 झालेत आता. आणि अजून आम्हाला 3.5 तास आहे. ॲक्च्युली जवळपास 180 किलोमीटर आहे जवळपास. आणि 180 किलोमीटरवरनं तिकडे पोचायचं आम्हाला. 140 किलोमीटरवरनं एक डायव्हर्जन आहे, कट आहे. तो कट घेतल्यावर मग आम्हाला जवळपास एक 30-40 किलोमीटर आहे पुढे, जे आमचं ॲक्च्युअल डेस्टिनेशन आहे. दॅट इज 180 किलोमीटर्स टुवर्ड्स रेवबाग, जे आमचं डेस्टिनेशन आहे आत्ताला. ॲक्च्युली आपण आता संगमेश्वरच्याही पुढे आलेलो भरपूर. मगाशी संगमेश्वर जसं सोडलं त्याच्या पुढे थोडं आम्ही चहा ब्रेकला थांबलेलो, टी ब्रेकला. बट जसं टी ब्रेक करून मला थोडं सुस्ती आलं, म्हणून टी ब्रेक झाल्यानंतर आम्ही जसं पुढे आलो तर इतकं जोरात पाऊस लागला, तर त्यामुळे सगळे रेनकोट बिनकोट घालायला लागले सगळ्यांना आम्हाला. आणि आम्ही थांबून मग पुढे आलो आता बऱ्यापैकी. आणि मध्ये आत्ता मगाशी रत्नागिरीचा पण फाटा गेला, रत्नागिरीचा डायव्हर्जन राईट होतं. सो या, आणि हा तर सरळ पंजीम, सिंधुदुर्ग पूर्ण असा रस्ता जाणार आहे, चालला आहे म्हणजे हा रस्ता पुढे आता. आणि मगाशी ॲक्च्युली पाऊस पडत होता, आणि म्हणून मग मला तो ॲडॅप्टर, आपला माईकचा ॲडॅप्टर आहे तो मला काढून ठेवायला लागला. कारण कसं आहे, जर पावसातमध्ये मी ॲडॅप्टरसोबत घेतलं असतं ना, व्हिडिओ ऑन केला असता कॅमेरा, तर मग कॅमेराला प्रॉब्लेम झाला असता. म्हणून मग मी आत्ता तरी हे करून ठेवलं की नॉर्मल आत्ता कॅमेरा माईकनेच आपण आत्ता सध्या तरी आहे. जे काय आत्ता साधारण व्हॉईस येतं, तर माझ्या कॅमेरा व्हॉईस ह्याच्यानेच येतं आहे. बट त्यामुळे थोडंसं त्यामध्ये डिस्कशन असेल, ठीक आहे. तो पण अजून आत्ता तरी जुगाड थोडा केला, पण तरी पण तो फुलप्रूफ नाही वाटत मला, म्हणून मग मी अजून तो त्यासाठी मी हे नाही केलं काय एवढं. बट विचार करू पाहिजे त्याबद्दल पण दुसरं काय अजून करता येईल. आणि मग त्या अकॉर्डिंगली मग जसं ते वॉटरप्रूफ केलं मग आपण मला पावसात पण थोडा वापरता येईल तो. या आता. आणि ॲक्च्युली कसं आहे, बॅटरी पण माझी लो झाली आहे कॅमेराची, त्यामुळे बॅटरी चेंज करायचं म्हटलं तर आता आता एकदम बॅटरी चेंज नाही करू शकत, तर मग किंवा बॅटरी चार्ज करायचं झालं तरी. म्हणून आपण मोस्टली मी आता डायरेक्ट आपण लोकेशनला पोचलो तेव्हाच मग आपण भेटू, तेव्हाच मी म्हणजे रेकॉर्ड माझं. आणि त्याच्या आधी लंच थांबू, तसं आहे आता ऑलमोस्ट 2:15 होत आले, 2:15 होत आले. तसा जेव्हा होईल तेव्हा थांबू, जिथे कुठे चांगलं वाटेल त्यावेळेस मग तिकडे आपण भेटूया. चलो.
सो आता आम्ही इकडे एका वाटेत आम्ही थांबलेलो. राजापूरच्याही पुढे बऱ्यापैकी मगाशी असं आज बोललो पाऊस आलेला तेव्हा भरपूर, म्हणून आम्ही राजापूरच्या पुढे येऊन थांबलो. राजापूरच्या पुढे एक आम्हाला म्हणजे आम्ही हॉटेल शोधलं, बट तिकडे कुठलं हॉटेल्समध्ये चालू नव्हतं काही, म्हणजे सगळं बंद होतं. आणि इवन आता कारण ॲक्च्युली 4:15 वाजून गेलेले. आता ॲक्च्युली करंटली आत्ता वाजता आहेत 4:40, म्हणून मग ते प्रॉब्लेम होतं, म्हणजे बंद होतं. सो आता जिथे एका ठिकाणी थांबलो आहे, तर काय ऑर्डर केलं आहे जेवण. सो आता बघूया जसं जेवण येईल, नंतर मग परत आपण पुढे निघूया. आणि तसं आता काय म्हणजे किती पण उशिरा गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. तसं आरामात वेळ काढून आम्ही म्हणूनच निघते. आणि हे बघा पाऊस अजूनही कधीपासून चालूच आहे, आमच्या पाठोपाठ पाठलाग करतोच आहे पाऊस. किती पण पाऊस पण न जायला प्रयत्न केला तरी हा येतोच आहे मागे. सो या बघूया रस्त्यावर परत जेते कुठे. आणि आता तर मी सध्या हा माईक अडॅप्टर काढूनच ठेवला आहे. नॉर्मल आता माईकनेच करतो, बट जेव्हा बाईकवर असतो त्यावेळेस विंडब्लास्ट बसतो, विंडब्लास्टचा आवाजाने माईक माझा व्हॉईस येत नाही. सो जोपर्यंत तो मी जुगाड करत नाही त्या माईकसाठी किंवा काही त्याच्या जरी विंडब्लास्टचा ह्याला हे नको व्हायला म्हणून, तोपर्यंत असंच थोडं बघायला लागेल. सो या बघूया जेवण करून नंतर मग जेव्हा बाईकवर भेटू, बाईकवर जेव्हा पुढे कंटिन्यू करू त्यावेळेस भेटूया. सो मित्रांनो गाईस, आता आमचं इकडनं जेवण करून निघालो आहे मी. आणि आता ॲक्च्युली झाले आता 6 वाजलेच. तसं 1.5 तास जवळपास मी ते जेवायला सांगतो, 1.5 तास. आणि आमचा ॲक्च्युअलमध्ये विचार होता पहिला होता 5 वाजेपर्यंत पोहोचा, बट काय पावसाने पूर्ण वाट लावली सगळी. पावसामुळे सारखं काही ना काही कारणाने आम्हाला हे करून यायला लागलं, थांबून जो मध्ये काय थांबलो काय मध्ये आम्ही काय हे पावसामुळे 2दा रेनकोट काढले घातले, काय करणार आता याच्यामुळे. त्यामुळे असं झालं. आता तिकडे लेफ्टला जो दिसतो आहे तो आपला गोवा हायवे होता, तो आपण एक्झिट केला आता जस्ट. आणि तिकडनं एक एक्झिट घेतला हायवेवरनं, आणि हा एक आतला आता गावाकडे मालवणच्या ठिकाणी झाला आपण हा रस्ता आता धरला. सो आता हा छोटा गल्लीतनं छोट्या गावातला रस्ता आहे. आता गावात ना रस्ता कसा आहे, चांगला आहे की कसा आहे. आपण मालवण आता फर्स्ट टाइमच करतो आहे, त्यामुळे लेट्स सी एन्जॉय कसं वाटतं आहे बघूया. कारण मालवण कोकणमधले छोटे छोटे गल्ली घोळ छोटे गावातले रस्ते हे बघायला एकदम सुंदर. आणि आजूबाजूला असं हिरवंदार झाडी असली तर मजाच मजा. एन्जॉय करा. वाटतं आहे
कुठे वाटतंय तरी